नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या लाडक्या YouTube चॅनलवर। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आज खास मी घातलेली जी 1000 पदांची भरती आहे, या पदामध्ये जास्तीत जास्त म्हणजे 170 पेक्षा जास्त गुण कसे घ्यावे, कसा अभ्यास करावा, काय स्ट्रॅटेजी वापरावी, कसं अभ्यासाचं नियोजन करावं, कोणते पुस्तक वापरावे, कोणत्या नोट्स वापरावे, कोणतं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं, या ठिकाणी अभ्यास कसा असेल, पेपर कसा असेल, पॅटर्न कसा असेल, या ठिकाणी गुण किती लागतील, कट ऑफ किती लागतील, साधारणतः या ठिकाणी फॉर्मची संख्या किती येणार आहे, या सगळ्या गोष्टीचा आपण या ठिकाणी आज काय अभ्यास करणार आहे। तसेच याला कोणती पात्रता पाहिजे, त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा। तुमचा कुठलाही प्रश्न असेल तर माझा 8010457760 या नंबरवर मला व्हॉट्सअपला मेसेज करा। तसेच तलाठी भरती ग्रुपसाठी सुद्धा तलाठी_चॅट सर्च करा आणि व्हॉट्सअप ग्रुपसाठी मला या ठिकाणी काय तलाठी भरती मेसेज करा। तर या ठिकाणी आपण स्टेप बाय स्टेप एक एक गोष्ट या ठिकाणी पाहणार आहे, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ अजिबात शेवटपर्यंत पाहायचा सोडू नका। सुरुवातीला आपण या ठिकाणी बघूया तलाठी भरती परीक्षा 2022। तलाठी 2022 या ठिकाणी सर्वात अगोदर तुम्हाला काय पाहिजे, तर सर्वात अगोदर तलाठी भरती परीक्षा कोण कोण देऊ शकतो, त्याची काय पात्रता आहे। तर याची पात्रता बऱ्याच जणांची मला या ठिकाणी फोन येतात की मी सेकंड इयरला आहे, थर्ड इयरला आहे, तर या ठिकाणी त्याची जी पात्रता आहे ती पात्रता आहे पदवी प्लस या ठिकाणी तुम्हाला MSCIT या ठिकाणी तुम्हाला MSCIT सर्टिफिकेट हे असणं आवश्यक आहे किंवा नाही। बऱ्याच जणांचा या ठिकाणी कॉल येतो। तर मित्रांनो, MSCIT सर्टिफिकेट हे तुमच्याकडे असणं आवश्यक आहे, मात्र एवढंही आवश्यक नाही। तुमच्याकडे जर नसेल तरी सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता। याचं कारण असं आहे की तुम्ही तलाठी झाल्यापासून 2 वर्षाच्या आत सरकारचा जो नियम आहे, जुना GR क्रमांक 2009 नुसार तुम्हाला या ठिकाणी 2 वर्षाच्या आत ते जे आहे सर्टिफिकेट ते तुम्हाला काय आणून देणं आवश्यक आहे। तसेच मित्रांनो, काही विद्यार्थी फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर असे विद्यार्थी या ठिकाणी तलाठी पदासाठी पात्र नाहीत, मात्र एक अनुभव म्हणून तुम्ही त्या ठिकाणी याची काय अभ्यास, या परीक्षेचा अभ्यास आतापासून काय तुम्ही सुरू करू शकता। तर मित्रांनो, या ठिकाणी पात्रता झाली। आता या ठिकाणी आपण पाहणार पेपर पॅटर्न। पेपर पॅटर्न जर म्हणसाल तर या ठिकाणी एकूण 100 प्रश्न असतात। किती प्रश्न असतात? एकूण 100 प्रश्न या ठिकाणी असतात। 200 या ठिकाणी तुम्हाला काय गुण असतात, 200 गुण असतात, म्हणजे एका प्रश्नाला किती 2 गुण असतात। या ठिकाणी निगेटिव्ह सिस्टीम अजिबात नसते, निगेटिव्ह सिस्टीम अजिबात नसते। पेपर सोडवण्याचा कालावधी हा 2 तासाचा असतो। जुन्या प्रकारचे तलाठीचे पेपर आता येत नाहीत, लक्षात. तलाठीचा पेपर आता होणार कठीणच, कारण की पेपर कोण घेणार तुम्हाला माहिती आहे, IBPS बोर्ड आणि TCS या दोनपैकी एकच किंवा MKCL म्हणजे अशा टॉपच्या कंपन्या या ठिकाणी तुमचा पेपर घेणार आहे। स्टार्टिंगला तलाठी पदासाठी जाहिरात निघली जाते, जाहिरात निघाल्यानंतर 25 दिवसात तुमचं काय अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होते। तर पात्रता पाहिली आपण, पेपर पॅटर्न सुद्धा पाहिला। आता या ठिकाणी आपण पाहणार आहे वय। आता या ठिकाणी वय किती पाहिजे, वय सांगितलं तर या ठिकाणी खुल्या गटासाठी एकूण 38 वर्ष वयोगटाची मर्यादा हे आहे। आणि तुम्ही जर कुठलाही मागास गट असेल तर या ठिकाणी 43 पर्यंत तुम्हाला या ठिकाणी काय पात्रता आहे, म्हणजे 43व्या वर्षापर्यंत तुम्ही अर्ज काय या ठिकाणी भरू शकता। आणि माजी सैनिकांसाठी थोडीफार शिथिलक्षम आहे, त्यांचा सेवेचा कालावधी प्लस असे त्या ठिकाणी काहीतरी वेगळी बेरीज असते, ती त्या ठिकाणी काय भरू शकतात। तर मित्रांनो, या ठिकाणी वय पाहिलं तर या ठिकाणी आता महत्त्वाचं आपण पाहणार आहे अभ्यासक्रम। यांचा काय अभ्यासक्रम असते, कोणते पुस्तक वापरायचे, कसा अभ्यास करायचा, हे सर्व डिटेल्स आपण पाहणार आहे। तर मित्रांनो, अभ्यासक्रमामध्ये आपण आताच पाहिले की 100 प्रश्न असतात। तर हे जे 100 प्रश्न असतात, 100 प्रश्न सोडवण्यासाठी मित्रांनो तुम्हाला किती विषयाचा अभ्यास करायचा आहे, कोणत्या विषयाला किती प्रश्न येतात, म्हणजे याला म्हणतात पेपर पॅटर्न किंवा गुण विभाजन म्हणतात याला। तर हे गुण विभाजन या ठिकाणी आपण पाहणार आहे। तत्पूर्वी मित्रांनो, कोणालाही जर या ठिकाणी ऑनलाईन बॅच जॉईन करायची असेल, तुम्हाला वाटत असेल की खरंच या ठिकाणी आम्ही पद हे मिळवलं पाहिजे, तर डबल अकॅडमीची ऑनलाईन बॅच हे वाजवी दरामध्ये सुरू झालेली आहे। या बॅचमध्ये तुम्हाला जॉब जरी करत असाल, जो विद्यार्थी असाल किंवा गृहिणी असाल, तरी सुद्धा हे लेक्चर तुम्ही कधीही पाहू शकता। विशेषतः हे लेक्चर तुम्ही कधीही पाहू शकता, कारण की लाईव्ह झाल्यानंतर ते लेक्चर रेकॉर्ड होऊन त्या ठिकाणी राहते। तसेच त्यासोबत टेस्ट सिरीज, नोट्स आणि डबल अकॅडमीचे ई-बुक सुद्धा तुम्हाला फ्री मिळतात। संपर्क करा 8010457760 या नंबरला। तर हे जे 100 प्रश्न आहेत, 100 प्रश्नामध्ये या ठिकाणी तर एक पहिला विषय या ठिकाणी तुमचं मराठी व्याकरण। आता मराठी व्याकरणला तुमचे 25 प्रश्न येतात आणि 25 प्रश्नाचे गुण होतात मित्रांनो 50। 25 प्रश्नाचे 50 गुण आहेत, मात्र 50 गुण असेच मिळत नाहीत। बऱ्याच जणांना वाटतं मराठी सोपी आहे, अजिबात सोपी नाही, कारण की तलाठी होण्यासाठी कट ऑफ किती लागतोय हा तुम्ही विचार जर केला तर तुमचे या ठिकाणी काय अंगावर रोमटे पडणार आहे। तर मित्रांनो, साधारणतः 160 प्लस मागासवर्गीय गटासाठी SC आणि ST जर सोडले
तर सर्व गटासाठी 160+ या ठिकाणी काय कट ऑफ लागत असतो. अपंगांचा किंवा दिव्यांगांचा कट ऑफ कमी लागतो, अनाथांचा कमी लागतो. आता यावेळेस EWS नावाची कॅटेगरी आहे, त्यांचा सुद्धा कट ऑफ जर विचारलं तर 160+च्या खाली अजिबात येणार नाही, कारण की दिवसेंदिवस सगळेच जणांनी सर्टिफिकेट काढून ठेवलेले आहेत. अपंग असो, अपंगाचे सुद्धा सर्टिफिकेट भरपूर जणांनी या ठिकाणी काढलेलं आहे. मला त्या विषयावर बोलायचं नाही. त्यामुळे तुम्ही स्पर्धेत टिकण्यासाठी तुमची परीक्षा आता कोण घेते हे महत्त्वाचं आहे. अगोदर कोण घेत होतं, 18च्या अगोदर कोण घेत होतं, तर ते जिल्हा मंडळ घेत होते. ते साधे साधे प्रश्न या ठिकाणी टाकत होते. नागपूरला प्रसिद्ध काय, आता सगळ्यांना माहिती आहे संत्री नागपूरला प्रसिद्ध आहे. वसईची प्रसिद्ध काय, तर केळी. जळगावची काय, केळी. असले प्रश्न होते ते. आता मात्र तसले प्रश्न अजिबात नाहीत. आता करंट अफेअर सुद्धा डिटेल्समध्ये त्या ठिकाणी टाकलं जाते. तर मराठी आहे 25 प्रश्न, 50 गुण. याच्यासाठी तुम्हाला वापरायचं आहे बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक आणि या ठिकाणी अजून मोरा वाळंबे सर. तसंच याच्यासोबत मित्रांनो तुम्हाला मराठीचे 25 प्रश्न हे 12 प्रश्न साधारणतः शब्दसंग्रहावर येतात आणि 12 ते 13 प्रश्न व्होकॅब्युलरी येतात. आता हे 12 प्रश्न तुम्हाला या ठिकाणी जर पाहायचे असतील तर व्याकरणाचे प्रश्नासाठी तुम्ही बाळासाहेब शिंदे मोरा वाळंबे वापरू शकता. मात्र व्होकॅब्युलरीसाठी तुमच्याकडे एक तर स्पेशल कुठलं तरी शब्दसंग्रहाचं पुस्तक असणं आवश्यक आहे आणि नसेल तर डबल अकॅडमीचं शब्दसंग्रहाचं पुस्तक आहे की जे सगळ्या पुस्तकांचा सार या ठिकाणी तयार केलेला आहे, ते तुम्ही मागवू शकता. तसेच तुम्हाला या ठिकाणी मराठी व्याकरणाचे नोट्स काढायचे आहेत. शक्यतो प्रत्येक विषयाचे नोट्स असतात मित्रांनो. नोट्स म्हणजे काय, द शॉर्ट रिव्हिजन. शॉर्ट रिव्हिजनसाठी तुम्हाला नोट्स असते. उदाहरणार्थ तर उद्या परीक्षा आहे तर आज एका दिवसात जर तुम्हाला रिव्हिजन करायची असेल तर बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक या ठिकाणी तुम्ही घेऊन रिव्हिजन करू शकत नाही. मात्र तुमच्या नोट्स असतील तर तुम्ही एका दिवशी सगळे पॉईंट, सगळे महत्त्वाचे व्याख्या पाहू शकता. तर ठीक आहे, या ठिकाणी आपल्या नोट्समध्ये आपण सगळ्या व्याख्या टाकलेल्या आहेत. नंबर 2 या ठिकाणी आहे शब्दसंग्रहासाठी तुम्हाला दररोज 1 तास हा द्यावा लागेल, म्हणजे द्यावा लागेल. जर तुम्ही सराव पेपर सोडवले तर त्या सराव पेपरमध्ये तुम्हाला कळते की तुमचे प्रश्न बरेचसे मराठीचे म्हणी वगैरे जे आहेत, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, एका शब्दाचे अनेक शब्द, याचे तुमचे प्रश्न जास्तीत जास्त चुकलेले आहेत. तर त्या चुका तुम्हाला करायच्या नाही. त्यामुळे शब्दसंग्रह घ्या. ठीक आहे. नंबर 2 विषय या ठिकाणी तुमचा इंग्रजी. इंग्रजीचं सुद्धा तसंच. इंग्रजीची तर सगळ्यांना या ठिकाणी खूप भीती वाटते. ज्या विद्यार्थ्यांना भीती वाटते त्यांनी आतापासूनच शब्दसंग्रहाला सुरुवात करा. आजच जाऊन मार्केटमध्ये शब्दसंग्रह आणा. नसेल तर आपल्या OSDepot.com वर तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट तुमच्या घरी ते पुस्तक तुमच्या गावातल्या दुकानात ज्या भावात भेटेल त्यापेक्षाही स्वस्त घरपोच भेटणार आहे. तर ते तुम्ही त्या ठिकाणी काय मागवू शकता. दुसरी गोष्ट या ठिकाणी व्होकॅब्युलरी आज आणली की तुम्ही त्या दिवसापासून 50 शब्द तुम्ही त्या ठिकाणी काय लिहायला सुरुवात करा. 6 तास अभ्यास करत असेल तर 1 तास स्पेशल इंग्रजीला द्या. कारण की तुमचे जर 90 दिवसात 90 तास देऊन जर तुमचं इंग्रजी आणि तुम्हाला जर तलाठ्याचं पद मिळत असेल तर मित्रांनो 1 तास द्यायला कधीही या ठिकाणी आपल्याला परवडते. सगळे जणांचं सिलेक्शन का होत नाही, एकच कारण आहे, इंग्रजी येत नाही, गणित बुद्धिमत्ताकडे लक्ष देत नाही. जीके तर मराठी प्रत्येकाला पैकीच्या पैकी मिळतात, त्यात नवीन काय, व्हॉट न्यू. तर या ठिकाणी इंग्रजीसाठी तुम्हाला सांगेल मी बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक. तुमच्या नोट्स असतील तर बेटर, नाहीतर आमच्या नोट्स आम्ही तयार करणं चालू आहे. कदाचित तुम्ही 8 दिवसांनी व्हिडिओ पाहत असाल तर तोपर्यंत तयार झालेल्या असतील, त्या तुम्ही मागवू शकता. नंबर 3 इथं बाळासाहेब शिंदे प्लस व्होकॅब्युलरीचं बुक घ्या. ओके. नंबर 3 या ठिकाणी बागल सरांचं व्होकॅब्युलरीचं पुस्तक आहे. 200-250 रुपयाचं पुस्तक आहे. पण 250 रुपये देऊन जर तुमचं 5-10 मार्क वाढत असतील तर मित्रांनो ते 250 रुपये तुम्ही द्यायलाच पाहिजे. ठीक आहे. नंतर या ठिकाणी तिसरं आहे जीके. जीके तर खूप डेंजर नाम आहे. जीके या ठिकाणी तुम्हाला वाचायचा तात्याचा ठोकळा. आणि इथं सुद्धा प्रत्येकाला 25 प्रश्न येतात. त्यामुळे परत प्रश्न लिहिण्याचं मी विसरलो, त्याबद्दल व्हेरी सॉरी. तर इथं 25 प्रश्न येतात इंग्रजीचे, 12-13 व्होकॅब्युलरीचे येतात, 12-13 व्याकरणचे येतात. इथं जीके मध्ये एकूण तात्याचे प्रश्न येतात. तात्याचा ठोकळा वाचायचा आहे. त्यामध्ये तुम्हाला भूगोल असतो, इतिहास असतो, अर्थशास्त्र असते, पंचायत राज असते, चालू घडामोडी असतात आणि तुमचं सामान्य विज्ञान हे सुद्धा त्या ठिकाणी असतात. साधारणतः 4-4, 5-5 प्रश्न एका विषयाचे येतात. मात्र एवढ्यासाठी एवढा मोठा तात्याचा ठोकळा तुम्हाला वाचणं या ठिकाणी आवश्यकच आहे. मात्र रिव्हिजन करण्यासाठी डबल अकॅडमीच्या ऑनलाईन नोट्स की जो तात्याच्या ठोकळ्याचं बी एकदम छोटा शॉर्ट नोट्स केलेले आहेत की जे प्रश्न हमखास आतापर्यंत आले आणि तेच येतील असे त्यात आहे. तुम्हाला जर वाद या ठिकाणी आवडला नाही तर तुम्ही परतही करू शकता, काही विषय नाही. तर त्याचा ठोकळा वाचायचा आहे. साधारणतः 25 प्रश्न येतात, 50 गुण येतात. विषय येतात भूगोल, विज्ञान, या ठिकाणी इतिहास, सामान्य विज्ञान, नंतर चालू घडामोडीसाठी जर पुस्तक म्हणसाल
तर सध्या तरी टॉपर 777 पेक्षा बेस्ट हे आहे काय म्हणतात त्याला लक्षवेध आहे. लक्षवेध वापरा. लक्षवेध एकदम बेस्ट पुस्तक आहे. तेथे तुम्हाला काय अतिशय चांगले काय गुण ते देऊ शकते. नंतर या ठिकाणी तुमचा विषय संपले. आता शेवटचा विषय आहे गणित आणि बुद्धिमत्ता. गणित बुद्धिमत्तासाठी मी तुम्हाला याच्यासाठी सजेस्ट करेल की 25 प्रश्न येतात हो. मात्र 25 प्रश्नापैकी या ठिकाणी 25 प्रश्नापैकी तुम्हाला जर सोडवायचं असेल गणित बुद्धिमत्ता 25 प्रश्न येतात, 50 गुण येतात. मात्र 25 प्रश्नात ते 12 प्रश्न येतात मॅथ मध्ये आणि 13 जवळपास प्रश्न येतात रिझनिंगचे. आता मॅथ आणि रिझनिंगसाठी अभ्यास करणं, कोणते टॉपिक येतात काय येतात हे तर कठीण आहेच. मात्र याच्यासाठी तुम्हाला पुस्तकं सुद्धा एक वापरायचं नाही आहे. उदाहरणार्थ या ठिकाणी मी तुम्हाला पुस्तकं सांगणार आहे. वसे सरांचं बेस्ट आहे मॅथ. वसे सरांचं पुस्तक बेस्ट आहे रिझनिंगसाठी आणि मॅथसाठी बेस्ट आहे राणे सरांचं. पण मला सांगा तुम्ही किंवा दोन्ही राणे सरांचे घेतले किंवा दोन्ही वसे सरांचे घेतले, पेपर काढणारा IBPS वाला आहे लक्षात ठेवा. तो काही राणे सरांचा किंवा वसे सरांच्या पुस्तकातून अभ्यास करणारी व्यक्ती नाही आहे. त्यामुळे तुम्ही IBPSच्या लेवलचे प्रश्न उदाहरणार्थ वसे सरांच्या पेपरमध्ये पुस्तकात जर 17 टाईप असतील, अगोदर 5 टाईपचे प्रश्न विचारत होते, आता मात्र पहिले 10 टाईपचा अभ्यास तुम्ही करणं आवश्यक आहे. पुस्तकं वाजवी दरात OSW.com ला भेटतीलच. तर मी या ठिकाणी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्हाकडे एकाच लेखाच्या पुस्तकातून जर अभ्यास केला, सपोज तुम्ही वसे सरांच्या पुस्तकातून अभ्यास केला, सगळे प्रश्न वसे सरांच्याच गणितातले कसे येतील, त्यासाठी राणे सरांचे पुस्तक वापरा आणि स्वतःच्या नोट्स पण काढा. स्वतःच्या नोट्स नसतील तर आम्ही या ठिकाणी वसे सर, राणे सर आणि महाले सर हे सर्व पुस्तकं, काही RS अग्रवालचे प्रश्न म्हणजे बँकिंगचे जे प्रश्न आहेत अरिहंत प्रकाशनचे, त्यातले सुद्धा काही प्रश्न की जे तिकडचे प्रश्न जिकडे येत असतात, मात्र सर्व त्या ठिकाणी येत नसतात. 80% प्रश्न इथलेच रिपीट होत असतात. या 3 पुस्तकातले येतात. मात्र तुमच्याकडे तिन्ही पुस्तक घेण्याची ताकद नाही. वसे सरांचं घ्यायचं आहे, राणे सरांचं घ्यायचं आहे, महाले सरांचं घ्यायचं आहे. आता एका विषयाची 3 पुस्तकं तुम्ही घेऊ शकता का? नाही. मात्र त्याच्यासाठी आम्ही स्वतः नोट्स काढण्याचं काय काम केलेलं आहे की ज्या नोट्स तुम्हाला तिन्ही पुस्तकातले वेगवेगळे टाईप्सच्या माध्यमातून आम्ही नोट्स तयार केले आहे, त्या घरपोच तुम्ही मागवू शकता. अशा प्रकारे तुम्ही तिन्ही पुस्तकाचा तुमचा अभ्यास झाला. मात्र या सगळा अभ्यास करण्याच्या अगोदर तुम्हाला काय अभ्यास करायचा आहे, तर याच्या अगोदर तुम्हाला करायचा आहे जुन्या प्रश्नपत्रिका. हाच तुमचा बेसिक आहे आणि सराव प्रश्नपत्रिका हेच तुमचं यश आहे. जुन्या प्रश्नपत्रिका हे तुमचं बेसिक आहे आणि सराव प्रश्नपत्रिका हेच तुमचं यश आहे. तर या दोन्ही गोष्टी तुम्ही अजिबात विसरायच्या नाही आहेत, अजिबात विसरायच्या नाही आहेत. हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद. कुठलाही डाऊट असेल, अभ्यासक्रम, पुस्तक यादी, पात्रता, निकाल, रिझल्ट तरी सुद्धा कमेंट मला केली तरी चालेल. व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी नंबरला संपर्क करा आणि या ठिकाणी डबल अकॅडमीची ऑनलाईन बॅच ही जॉईन करा, जेणेकरून तुम्हाला 10-20 मार्काचा नक्कीच या ठिकाणी आरामशीर फायदा होईल. 2-4 मार्कांनी पोस्ट गेली मित्रांनो तर सोपी नसते. एक भरती 4-4 वर्षातून होत आहे, तुम्हाला माहिती आहे. या ठिकाणी परत एकदा आपलं सर्वांचं या ठिकाणी अभिनंदन. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल आभार, धन्यवाद. चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करण्यास विसरू नका बरं का. ओके, बाय बाय.